शांती. आज आहे 28/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, भारतवासियांना हे सिद्ध करून सांगा की शिवजयंतीच गीता जयंती आहे. गीतेद्वारे नंतर मग होते श्रीकृष्ण जयंती. प्रश्न आहे, कोणत्याही धर्मस्थापनेचा मुख्य आधार काय आहे? धर्मस्थापक कोणते कार्य करत नाही जे बाबा करतात? उत्तर आहे, कोणत्याही धर्माच्या स्थापनेसाठी पवित्रतेचे बळ पाहिजे. सर्व धर्म पवित्रतेच्या बळावर स्थापन झाले, परंतु कोणताही धर्मस्थापक कोणालाही पावन बनवत नाही. कारण जेव्हा धर्मस्थापन होतात तेव्हा मायेचे राज्य असते. सर्वांना पतित बनायचेच आहे. पतितांना पावन बनविणे हे बाबांचेच काम आहे. तेच पावन बनण्यासाठी श्रीमत देतात. गीत आहे, इस पाप की दुनिया से. ओम शांती. आता मुलांना समजले आहे की पापाची दुनिया कोणाला म्हटले जाते आणि पुण्याची दुनिया किंवा पावन दुनिया कोणाला म्हटले जाते. वास्तविक पापाची दुनिया हा भारतच आहे आणि भारतच मग पुण्याची दुनिया स्वर्ग बनतो. भारतच बहिष्ट अर्थात स्वर्ग होता. भारतच दोजक अर्थात नरक बनला आहे. कारण काम चितेवर जळत राहतात. तिथे अर्थात स्वर्गामध्ये काम चितेवर कोणी जळत नाही. तिथे काम चिता नसतेच मुळी. असे देखील म्हणणार नाही की सतयुगामध्ये कामचिता आहे. या समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत ना. सर्वात पहिला हाच प्रश्न उठतो की भारत जो पतित दुःखी आहे तोच भारत पावन सुखी होता एवढे नक्की. म्हणतात देखील आदी सनातन हिंदू धर्म होता. आता आदी सनातन कोणाला म्हटले जाते? आदी म्हणजे काय आणि सनातन म्हणजे काय? आदी अर्थात सतयुग. तर सतयुगामध्ये कोण होते? हे तर सर्वांना माहीत आहे की लक्ष्मीनारायण होते. जरूर ते देखील कोणाची संतान असतील जे मग सतयुगाचे मालक बनले. सतयुग स्थापन करणारे होते परमपिता परमात्मा. त्यांची संतान होते. परंतु यावेळी स्वतःला त्यांची संतान समजत नाहीत. जर संतान समजले असते तर पित्याला जाणले असते, परंतु ते पित्याला तर जाणतही नाहीत. आता हिंदू धर्म तर गीतेमध्ये नाही आहे. गीतेमध्ये तर भारत नाव पडले आहे. त्याला म्हटले जाते हिंदू महासभा. आता श्रीमद भगवत गीता आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी. गीता जयंती देखील साजरी केली जाते. शिवजयंती देखील साजरी केली जाते. आता शिवजयंती कधी झाली होती हे देखील माहीत असले पाहिजे. त्यानंतर आहे श्रीकृष्ण जयंती. आता तुम्ही मुलांनी जाणले आहे की शिवजयंती नंतर आहे गीता जयंती. गीता जयंतीच्या नंतर आहे श्रीकृष्ण जयंती. गीता जयंतीद्वारेच देवी देवता धर्माची स्थापना होते. तर मग गीता जयंती सोबत महाभारताचे देखील कनेक्शन आहे. त्यामध्ये मग येते युद्धाची गोष्ट. असे दाखवतात की युद्धाच्या मैदानामध्ये 3 सेना होत्या. यादव, कौरव आणि पांडव दाखवतात. यादव मुसळ काढतात. तिथे दारू प्याले आणि मुसळ काढले. तुम्ही जाणता आता खरोखर मुसळ अर्थात मिसाईल्स देखील निघत आहेत. ते देखील आपल्याच कुळाचा विनाश करण्यासाठी एकमेकांना धमकी देत आहेत. सर्व ख्रिश्चन लोक आहेत तेच युरोपवासी यादव आहेत. तर एक आहे त्यांची सभा. त्यांचा विनाश झाला. आपसामध्ये लढून मेले. त्यामध्ये संपूर्ण युरोप आला. यामध्ये इस्लामी, बौद्धिक, ख्रिश्चन सर्व येतात. इथे मग आहेत कौरव आणि पांडव. कौरव देखील विनाशाला प्राप्त झाले आणि विजय पांडवांचा झाला. आता प्रश्न उठतो, गीतेचा भगवान कोण? ज्यांनी सहज योग आणि सहज ज्ञान शिकवून राजांचाही राजा बनविले अथवा पावन दुनिया स्थापन केली.
काय श्रीकृष्ण आला? कौरव तर कलियुगामध्ये होते. कौरव पांडवांच्या वेळी श्रीकृष्ण कसा येऊ शकतो? श्रीकृष्ण जयंती साजरी करतात. सतयुगाच्या सुरुवातीला 16 कला श्रीकृष्णानंतर मग 14 कला रामाच्या. श्रीकृष्ण तर राजकुमारांचा देखील राजकुमार आहे. विकारी राजकुमार श्रीकृष्णाला पूजतात, कारण जाणतात तो सतयुगाचा 16 कला संपूर्ण प्रिन्स होता. आपण विकारी आहोत. जरूर प्रिन्स लोक देखील असे म्हणतील ना. आता मग शिवजयंती देखील आहे. मोठ्यात मोठे मंदिर देखील त्यांचेच बनलेले आहे. ते आहे निराकार शिवाचे मंदिर. त्यांनाच परमपिता परमात्मा म्हणणार. ब्रह्मा विष्णू शंकर देखील देवताच झाले. शिवजयंती भारतामध्येच साजरी केली जाते. आता पहा, शिवजयंती येणार आहे. सिद्ध करून समजावून सांगायचे आहे. शिवनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते, अर्थात सृष्टीला पावन करणारे परमपिता परमात्मा. गांधीजी देखील हेच गात असत. श्रीकृष्णाचे नाव घेत नव्हते. आता प्रश्न उठतो, शिवजयंती सो गीता जयंती की श्रीकृष्ण जयंती सो गीता जयंती? आता श्रीकृष्ण जयंती तर सतयुगामध्ये म्हणणार. शिवची जयंती केव्हा झाली होती कोणालाच माहीत नाही. शिव तर आहेत निराकार परमपिता परमात्मा. त्यांनी सृष्टी रचली संगमावर. सतयुगामध्ये होते श्रीकृष्णाचे राज्य, तर जरूर त्या अगोदर शिवजयंती असेल. मुले जी ब्राह्मण कुलभूषण सेवेमध्ये तत्पर राहतात, त्यांनी या गोष्टीवर विचार करायचा आहे की भारतवासियांना कसे सिद्ध करून सांगावे की शिवजयंती सो गीता जयंती. मग गीतेद्वारे होते श्रीकृष्ण जयंती किंवा राजांच्या राजाची जयंती. श्रीकृष्ण आहे पावन दुनियेचा राजा. तिथे तर आहे राजाई. तिथे श्रीकृष्णाने जन्म घेऊन गीता तर सांगितली नाही. आणि सतयुगामध्ये महाभारत लढाई इत्यादी तर होऊच शकत नाही. ती जरूर संगमावर झाली असेल. तुम्हा मुलांनी या गोष्टीवर चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे. पांडव आणि कौरव सभा प्रसिद्ध आहे. पांडवपती श्रीकृष्णाला दाखवतात. समजतात त्याने सहज ज्ञान आणि सहज राजयोग शिकवला. आता खरे पाहता लढाईची तर काही गोष्टच नाही. विजय पांडवांचा झाला आहे. ज्यांना परमपिता परमात्म्याने सहज राजयोग शिकवला तेच 21 जन्म सूर्यवंशी चंद्रवंशी बनले. तर पहिले समजावून सांगायचे आहे हिंदू महासभावाल्यांना. सभा इतर देखील आहेत. लोकसभा, राज्यसभा. ही हिंदू सभा आहे मुख्य. ज्याप्रमाणे 3 सेनांचे गायन आहे, यादव, कौरव आणि पांडव, आणि हे झाले देखील संगमावर. आता सतयुगाची स्थापना होत आहे. श्रीकृष्णाच्या जन्माची तयारी होत आहे. गीता जरूर संगमावरच गायलेली आहे. आता संगमावर कोणाला आणायचे? श्रीकृष्ण तर येऊ शकत नाही. त्यांना काय पडली आहे जे पावन दुनिया सोडून पतित दुनियेमध्ये येतील? आणि श्रीकृष्ण तर आता अस्तित्वात देखील नाही. तुम्ही जाणता की श्रीकृष्ण आता 84व्या जन्मामध्ये आहे. तर मग काही लोक समजतात श्रीकृष्ण हाजिरा हजूर अर्थात उपस्थित आहे, सर्वव्यापी आहेत. श्रीकृष्णाचे भक्त म्हणतील हे सर्व कृष्णच कृष्ण आहेत. ही सर्व रूपे श्रीकृष्णाने धारण केली आहेत. राधेपंथी असतील तर ते मग म्हणतील राधेच राधे, आम्ही सुद्धा राधा, तुम्ही सुद्धा राधा. अनेक मते निघालेली आहेत. कोणी म्हणतील ईश्वर सर्वव्यापी, कोणी म्हणतील श्रीकृष्ण सर्वव्यापी, कोणी म्हणतील राधा सर्वव्यापी. आता बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. ते बाबा वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी आहेत. तर आता तुम्हा मुलांना देखील अथॉरिटी देत आहेत की कसे या सर्वांना समजावून सांगावे.
हिंदू महासभावाल्यांना समजावून सांगा, ते या गोष्टींना समजू शकतील. ते स्वतःला रिलिजियस माइंडेड अर्थात धार्मिक वृत्तीचे मानतात. गव्हर्मेंट तर कोणत्या धर्माला मानत नाही. ते स्वतःच गोंधळलेले आहेत. शिव परमात्मा आहेत निराकार ज्ञानसागर. इतर कोणाला ज्ञानाचे सागर म्हणू शकत नाही. ते जेव्हा सन्मुख येऊन ज्ञान देतील तेव्हा राजाई स्थापन होईल. तर मग बस, राजाई स्थापन झाली. मग पुन्हा सन्मुख तेव्हाच येतील जेव्हा राजाई गमवाल. तर तुम्हाला सिद्ध करायचे आहे, शिव परमात्मा आहेत निराकार ज्ञानसागर. शिवजयंती सो गीता जयंती यावर नाटक बनवायचे आहे, जेणेकरून मनुष्यांच्या बुद्धीतून श्रीकृष्णाची गोष्ट निघून जाईल. निराकार शिव परमात्म्यालाच पतित पावन म्हटले जाते. शास्त्रे इत्यादी जी काही बनलेली आहेत ती सर्व मनुष्य मतावर मनुष्यांनी बनवली आहेत. बाबांचे तर कोणते शास्त्रच नाही आहे. बाबा म्हणतात, मी सन्मुख येऊन तुम्हा मुलांना बेगर टू प्रिन्स बनवतो आणि मग मी निघून जातो. हे ज्ञान मीच सन्मुख ऐकवू शकतो. ते गीता ऐकविणारे भले गीता ऐकवतात, परंतु तिथे भगवान सन्मुख तर नाही आहेत. असे म्हणतात, गीतेचे भगवान सन्मुख होते जे स्वर्ग बनवून निघून गेले. तर काय ती गीता ऐकल्याने मनुष्य स्वर्गवासी होऊ शकतात? मृत्यू समयी देखील मनुष्यांना गीता ऐकवतात, दुसरे कुठले शास्त्र ऐकवत नाहीत. समजतात गीतेद्वारे स्वर्गाची स्थापना झाली आहे म्हणून गीताच ऐकवतात. तर ती गीता एक असायला पाहिजे ना. इतर सर्व धर्म नंतर आले आहेत. इतर कोणीही असे म्हणू शकत नाही की तुम्ही स्वर्गवासी बनाल. मग मनुष्यांना गंगाजल देखील पाजतात, यमुना जल पाजत नाहीत. गंगाजलाचेच महत्त्व आहे. खूप वैष्णव लोक जातात, घागरी भरून घेऊन येतात, मग त्यामध्ये थेंब थेंब टाकून पीत राहतात की सर्व रोग बरे व्हावेत. वास्तविक ही आहे ज्ञान अमृताची धारा, ज्याद्वारे 21 जन्मांची दुःख दूर होतात. तुम्हा चैतन्य ज्ञान गंगेमध्ये स्नान केल्याने मनुष्य स्वर्गवासी बनतात. तर जरूर ज्ञान गंगा शेवटी प्रगटल्या असतील. त्या पाण्याच्या नद्या तर आहेतच. असे थोडेच आहे की कोणी पाणी पिल्याने देवता बनेल. इथे कोणी थोडे जरी ज्ञान ऐकले तरी ते स्वर्गाचे हक्कदार बनतात. या आहेत ज्ञानसागर शिवबाबांच्या ज्ञानगंगा. ज्ञानसागर गीता ज्ञानदाता एक शिव आहेत, श्रीकृष्ण नाही. सतयुगामध्ये पतित कोणी असत नाही ज्यांना ज्ञान द्यावे. या सर्व गोष्टी भगवान बसून समजावून सांगत आहेत. हे अर्जुन किंवा हे संजय, नाव प्रसिद्ध झाले आहे. लिहिण्यामध्ये खूप कुशाग्र आहे, निमित्त बनला आहे. आता शिवजयंती येते तर त्याविषयी खूप मोठ्या अक्षरांमध्ये लिहायचे आहे. शिव झाले निराकार, त्यांना ज्ञानसागर ब्लिसफुल म्हटले जाते. श्रीकृष्णाला नॉलेजफुल ब्लिसफुल म्हणता येणार नाही. शिव परमात्माच नॉलेज देतात, दया करतात. नॉलेजच दया आहे. शिक्षक दया करून शिकवतात तर बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनतात. सतयुगामध्ये ब्लिसची आवश्यकता नाही. तर सर्वात पहिले हे सिद्ध करायचे आहे की निराकार ज्ञानसागर शिवजयंती सो गीता जयंती अथवा सतयुगी साकार श्रीकृष्ण जयंती सो गीता जयंती हे तुम्हा मुलांना सिद्ध करायचे आहे. तुम्ही जाणता, जे कोणी पैगंबर इत्यादी येतात ते पावन बनवत नाहीत. द्वापरपासून मायेचे राज्य असल्याने सर्व पतित होतात. मग जेव्हा व्यथित होतात तेव्हा इच्छा होते आपण निघून जावे. जे धर्म स्थापन करतात तेच मग वृद्धीला प्राप्त होतात. पवित्रतेच्या बळावर धर्म स्थापन करतात, मग अपवित्र बनायचेच आहे. मुख्य आहे 4 धर्म, त्यांच्यामधून मग पुढची वृद्धी होते. शाखा उपशाखा निघतात. शिवजयंती गीता जयंती सिद्ध झाल्याने
इतर सर्व शास्त्रे निकामी होतील, कारण ती आहेत मनुष्यानी बनवलेली. वास्तविक भारताचे शास्त्र एकच गीता आहे. मोस्ट बिलवेड बाबा किती सोपे करून सांगतात. त्यांचे श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे. आता तुम्हाला हे सिद्ध करायचे आहे की निराकार ज्ञानसागर शिवजयंती सो गीता जयंती, की साकार श्रीकृष्ण जयंती सो गीता जयंती. यासाठी मोठी कॉन्फरन्स बोलवावी लागेल. ही गोष्ट सिद्ध झाली तर मग सगळे पंडित तुमच्याकडे येऊन हे लक्ष घेतील. शिवजयंती निमित्त काहीतरी करायचे आहे ना. हिंदू महासभावाल्यांना समजावून सांगा. त्यांची मोठी संस्था आहे. सतयुगामध्ये आहे आदि सनातन देवी देवता धर्म. बाकी सभा इत्यादी काही नाही. सभा आहेत संगमावर. सर्वात पहिले तर हे सिद्ध करायचे आहे की वास्तवामध्ये आदि सनातन सभा आहे या ब्राह्मणांची, पांडवांची. पांडवांनीच विजय प्राप्त केला, जे मग स्वर्गवासी झाले. आता तर कोणाला आदि सनातन देवी देवतांची सभा म्हणू शकत नाही. देवतांची सभा म्हणता येणार नाही. ती आहे सावरंटी अर्थात राजधानी. कल्पाच्या संगमावर या सभा होत्या. त्यामध्ये एक होती पांडव सभा, ज्याला आदि सनातन ब्राह्मणांची सभा म्हटले जाईल. हे कोणीही जाणत नाहीत. ब्राह्मण हे नाव श्रीकृष्णाच्या नावावरून नाही आहे, तर ब्राह्मणांमधील श्रेष्ठ ब्रह्माच्या नावावरून आहे. ब्रह्माच्या नावाने तुमची ब्राह्मण सभा म्हणावी लागेल. या गोष्टी समजावून सांगणारा देखील बुद्धिवान पाहिजे. यामध्ये ज्ञानाची पराकाष्ठा पाहिजे. निराकार शिवच गीता ज्ञानदाता दिव्य चक्षु विधाता आहेत. हे सर्व धारण करून मग कॉन्फरन्स बोलावतात. असे समजतात की आम्ही सिद्ध करून सांगू शकतो. त्यांनी मग आपसामध्ये एकत्र येऊन भेटले पाहिजे. लढाईच्या मैदानामध्ये मेजर, कमांडर इत्यादींची सभा होते. इथे कमांडर महारथीला म्हटले जाते. बाबा क्रिएटर, डायरेक्टर आहेत. स्वर्गाची रचना करतात, मग डायरेक्शन देतात. महासभा बनवा आणि मग हा मुद्दा मांडा. गीतेचे भगवान सिद्ध झाल्याने मग सर्व समजतील की त्यांच्या सोबत योग लावला पाहिजे. बाबा म्हणतात, मी गाईड बनून आलो आहे. तुम्ही उडण्यासाठी लायक तर बना. मायेने पंख तोडले आहेत. योग लावल्याने तुमची आत्मा पवित्र होईल आणि उडाल. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञान अमृताच्या धारेने सर्वांना निरोगी किंवा स्वर्गवासी बनविण्याची सेवा करायची आहे. मनुष्यांना देवता बनवायचे आहे. बाप समान मास्टर रेहमदिल बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानाची पराकाष्ठा करून बुद्धिवान बनून शिवजयंतीवर सिद्ध करायचे आहे की शिवजयंती हीच गीता जयंती आहे. गीतेच्या ज्ञानाद्वारेच श्रीकृष्णाचा जन्म होतो. आजचे वरदान आहे, दिनचर्येमधील प्रत्येक कर्मामध्ये यथार्थ आणि युक्तियुक्त चालणारे पूज्य पवित्र आत्मा भव. दिनचर्येमधील प्रत्येक कर्मामध्ये यथार्थ आणि युक्तियुक्त चालणारे पूज्य पवित्र आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, पूज्य पवित्र आत्म्याची निशाणी आहे त्यांचा प्रत्येक संकल्प, बोल, कर्म आणि स्वप्न यथार्थ अर्थात युक्तियुक्त असेल. प्रत्येक संकल्पामध्ये अर्थ असेल. असे नाही की असेच बोलून टाकले, निघाले, केले, झाले. पवित्र आत्मा नेहमी दिनचर्येमधील प्रत्येक कर्मामध्ये यथार्थ युक्तियुक्त असते.
त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कर्माची पूजा देखील होते, अर्थात पूर्ण दिनचर्येची होते. उठल्यापासून झोपेपर्यंत विविध कर्माचे दर्शन होते. स्लोगन आहे, सूर्यवंशी बनायचे आहे तर सदैव विजयी आणि एकरस स्थिती बनवा. सूर्यवंशी बनायचे आहे तर सदैव विजयी आणि एकरस स्थिती बनवा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.